असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नाशिकचे आपले पदाधिकारी आहे कालकोटने यांच्या गाडीवर हल्ला झालाय आज सकाळी। मी माहिती घेऊन बोलतो त्या विषयावर। रामदास कदम का बयान आया कि हमें बीजेपी से कहेंगे कि हमें 100 सीटें दी जाएं और उसमें से 90 हम जीत के आएंगे। कल उनका फाउंडेशन इसके साथ जोड़ के कि अजित पवार की एंट्री लेट होती तो उनको फायदा कुछ खास होगा तो मुझे बताइए। सर नीट के एग्जाम के बाद अब नेट के एग्जाम जो है उस पर बवाल हो गया है, सरकार ने वो कैंसिल कर दिया है। 9 लाख से ज्यादा स्टूडेंट्स की हमारे प्रधानमंत्री हमेशा मन की बात करते हैं, उसमें परीक्षा पे भी चर्चा करते हैं, लेकिन देश के ये महत्वपूर्ण परीक्षा में जो घोटाले चल रहे हैं, जो फ्रॉड चल रहे हैं, उसमें अब तक उस परीक्षा पे प्रधानमंत्री ने चर्चा नहीं की। बाकी सब पर चर्चा करते हैं। इटली में जाकर आते हैं, वहां चर्चा करेंगे, राजनीति करेंगे, लेकिन लाखों युवाओं का जो भविष्य है, हाँ, जो संकट में है, चाहे नीट हो, चाहे नेट हो, चाहे और हो, सिर्फ रेडियो पे परीक्षा पे चर्चा करने से युवाओं का भविष्य ठीक नहीं रहेगा। बात करिए ना, बात करने से क्यों आप कतराते हो? पूरे देश में एक प्रकार से जो कंफ्यूजन हुआ है युवाओं के भविष्य के बारे में, उस बारे में अगर प्रधानमंत्री से हम सवाल नहीं पूछेंगे तो किनसे सवाल पूछेंगे? हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। परीक्षा पे चर्चा होनी चाहिए। अगर हम चर्चा करेंगे तो आप बोलेंगे आप हमें विरोध करते हो, बेवजह टिक्का टिप्पणी करते हो, लेकिन लाखों युवा, उनके अभिभावक, उनके पेरेंट्स सभी सड़क पर है, सभी रो रहे हैं, सभी संकट में है, तो बात तो करिए। अमरावती जिल्ह्यात 152 दिवसामध्ये 143 आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी। राजधानी झाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची अमरावती जिल्हा। विदर्भातले जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या सगळ्यांनी मिळून अमरावतीमध्ये एकदा जायला हवं आणि आपण जो आकडा सांगितला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा, याच्यावरती तिथे बसून चिंतन आणि मनन केलं पाहिजे। हा आकडा फक्त अमरावतीचा नाही, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून अशा प्रकारचे आकडे येत आहेत। विशेषतः 2.5 वर्षापासून मिंदे सरकार आल्यापासून विदर्भातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत। त्याच्यावरती कधी आपण मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना बोलताना, काही कारवाई करताना पाहिलंय का? अजिबात नाही। त्यांना 188 जागा जिंकायच्या आहेत, त्याच्यावर बोलतात। ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत, कोणाला किती टक्के मतं मिळाली आहेत, स्ट्राईक रेट। पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे। त्याच्यावरती जर फडणवीस, शिंदे, अजित पवार, सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक रेटविषयी चिंता दिसत नाही मला। महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांच्या। आणि का केंद्र सरकार राज्यावरती का सूड घेते का की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवात हातभार लावला, महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे, त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूड घेतला जातोय का अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते। मग शेतकऱ्यांसाठी जी धोरणं राबवली जात आहे, वचननाम्यात सांगितलं जात आहे, मग राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणं राबवली नाहीत किंवा राबवली जात नाहीत। आजही शेतकरी कर्जबाजारी आहे। माननीय उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं
तो त्यांना शेवटचा मिळालेला दिलासा मुख्यमंत्री म्हणून. त्यानंतर गेल्या 2.5 वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना समोर आली नाही. अनेकदा गारपिटी, अवकाळी पाऊस, दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडलेला आहे. पण सरकार जागेवर नाही. सरकार आता विधानसभेच्या कामाला लागलं आहे. सरकारला मतं विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता आहे. शिवसेनेला 9 जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला 31 जागा कशा मिळाल्या ह्याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे महाराष्ट्रात. पण अमरावतीसारख्या ठिकाणी महत्त्वाच्या त्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतोय ह्याच्यावर त्यांचं कोणतेही भाष्य मला दिसलं नाही. चॅलेंज दिया है सरकारच्या घोटाळ्या प्रकरणी वेळकाढूपणा केल्यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केला. अशा अनेक प्रकरणामध्ये वेळकाढूपणा आहे ना. फक्त शिखर बँक घोटाळा आहे का? एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार आणि खासदार गेलेले आहेत त्यांची अनेक प्रकरणं ही टेबलावरच पडून आहेत. त्यांच्या बाबतीत क्लोजर रिपोर्ट बरं का किंवा धीम्या गतीनं तपास हे धोरण सुरूच आहे. त्याच्यावरती कोणी काय बोलणार आहे का? महाराष्ट्रातलं सरकार हे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाकानंच पाडलं आणि त्या सगळ्यांच्या फायली आजही अनिर्णित अवस्थेमध्ये पडून असतील तर त्यालाही जबाबदार न्यायालय, तपास यंत्रणा आणि राज्यकर्ते आहेत. उद्धव ठाकरे ने कल प्रधानमंत्री को चैलेंज दिया कि अभी से ही असेंबली चुनाव की तैयारी कर दें, कैंपेन शुरू कर दें और दूसरी बात कि जो ओरिजिनल सिंबल है उस पर चुनाव नहीं लड़े और प्रधानमंत्री क्या आंध्र प्रदेश में जाके जो चंद्रबाबू नायडू का मैनिफेस्टो है उसके बारे में कहेंगे, वो चीज पूरी करेंगे? कल शिवसेना का स्थापना दिन था और शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने जरूर एक चैलेंज प्रधानमंत्री मोदी जी को दिया है. ये चैलेंज इसलिए है कि शिवसेना हमारे पास से सब कुछ छीन लिया. पार्टी का नाम, पार्टी का सिंबल सब कुछ छीन लिया, हमारे एमएलए, हमारे एमपीज. फिर भी शिवसेना ने एक संघर्ष किया और महाराष्ट्र में 9 सांसद जीत कर लेके आए हैं. अगर हमारे पास हमारा सिंबल रहता, पार्टी का नाम रहता तो शिवसेना अपने अकेले दम पर 20 या 22 सांसद जीत कर लेके आती. हमारा चैलेंज है मोदी जी को, जिसको आपने हमारा सिंबल दिया है ना, वो सिंबल निकाल लो, पार्टी का नाम निकाल लो. उनको बोलो अपनी खुद की पार्टी, खुद की सिंबल पर चुनाव लड़िए और फिर महाराष्ट्र में आइए, फिर हम दिखाएंगे. फिर हम दिखाएंगे कि महाराष्ट्र, फिर भी हमने दिखाया है कि महाराष्ट्र क्या है, छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र क्या है हमने दिखाया है. हमने 31 सांसद मोदी जी के खिलाफ चुनाव लड़कर जीत कर दिल्ली में भेजे हैं और जहां जहां मोदी जी आए वहां सब जगह पे हमने मोदी जी का और उनके पार्टी का पराभव किया है. त्यांची आता या राज्याच्या जनतेने जी ठासून मारलेली आहे बरं का, त्याला मलम लावत बसा. चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं म्हणत नाही बरं का, तर चोरून येणं म्हणतात. हे चिन्ह तुमचं नाही, हा पक्ष तुमचा नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या शत्रूंच्या मदतीनं तुम्ही ते चिन्ह चोरलं, त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात नक्कीच बसलेला आहे. तुम्ही काय आहे, तुम्हाला लोकांनी का मतं द्यावं, तुमची लायकी काय आहे, तुम्ही या राज्यासाठी काय केलं? शिवसेनेची स्थापना 58 वर्षापूर्वी झाली आहे, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुमचा जन्म तरी झाला होता का? कोणत्या लढ्यात, कोणत्या आंदोलनात तुम्ही होता शिवसेनेच्या मला सांगा. तुम्ही फक्त टेंडर आंदोलनामध्ये होतात. तुम्ही ठेकेदारांसाठीच्या फायद्याच्या आंदोलनामध्ये होतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मोदी, शहा आणि निवडणूक आयोग यांच्या तसबिरी ठेवून त्याची पूजा करा. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पूजण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ठासून बिसून काय नाही, तुमची ठासून मारली आहे आणि विधानसभेत ठासून मारू. धनुष्यबाण पेरण्याची ताकद त्यांच्या मनगटात नाहीये म्हणून धनुष्यबाणाला जास्त. धनुष्यबाण जे चोरलेलं तुम्ही घेऊन फिरताय ना ते परत करा आणि मग निवडणूक लढा, हिंमत असेल तर. त्यांचं असं म्हणणं की काँग्रेसच्या मतावर
म्हणजे आपल्या पक्षाला चांगलं यश मिळालं. बरं, मग काय तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का? तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का हिमतीवर? मी म्हणतो ना, धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला. धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा, चोरलेलं चिन्ह हे चोर तर चोर वर शिरजोर. बरं का, चोर तर चोर वर शिरजोर. हिम्मत असेल तर तुमचा पक्ष स्वतंत्र स्थापन करा, तुमचं चिन्ह घ्या. जे राज ठाकरे असतील, त्या काळात नारायण राणे असतील, त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केले. विधानसभेत ठाकरेंनी भेंडी बाजारामधून उभं राहावं असं त्यांचं म्हणणं आहे. विधान परिषदेच्या निवडणुका होतात आपल्या जागेसाठी. काल उद्धव ठाकरे म्हटले कशा पद्धतीने करतात, कारण सर्वोच्च न्यायालयाचे प्रकरण पेंडिंग. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. अजित पवार गटाच्या आणि मिंदे गटाच्या 40 आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवलेली आहे की हे अपात्र ठरू शकतात. अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत. अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे, अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील, हे घटनाबाह्य आहे. त्यांना अधिकारच नाही. आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करतो आहोत की ही निवडणूक घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे. तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे. काल कॅबिनेट झाली, त्या कॅबिनेटमध्ये नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. 76,200 शेतकऱ्यांच्या बघा कोकणातमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे, त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी. हे त्यांचं धोरण आहे. नाणार असेल, वाढवण असेल, अशा प्रकारचे घातक समुद्र नष्ट करणारे, शेतकरी, मच्छीमार, बागायतदार कोकणातल्या यांना खतम करणारे अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे. आणि मग रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, पालघर असेल, म्हणजे वाढवण, इथे अशा प्रकारचे प्रकल्प आणून आपल्या मित्र उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मात्र भाजप बोलते की पहिल्याच कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राला सगळ्यात जास्त निधी दिला. या बंदरासाठी 76,200 कोटी. हा निधी महाराष्ट्राला नसून हा मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी मंजूर केलेला निधी आहे. रामदास कदम म्हणतात की अजितदादा उशिरा आले त्याचा फायदा झाला असता आणि येणाऱ्या काळात 100 जागा आता मागणार. आप लोगों की लोकसभा में जीत के बाद महायुति में थोड़ा सा प्रॉब्लम चल रहा है. कह रहे हैं कि अजित पवार की एंट्री लेट होती तो शायद. ठीक है, वो उनका देखेंगे, हम उनके ऊपर क्यों बात करें. एसोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सीमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.